आज त्यांच्या घरात गडबड सुरू होती, कारण आज आपल्या जाईचे डोहाळे जेवण होते. डोहाळे जेवण हॉलमध्ये असल्यामुळे सगळे तिकडे जायला निघाले होते. दक्षाची फ्रेंड जाईची तयारी करून देणार होती. विक्रांत बाहेर पाहत होता, कुठे काय लागताय ते. एक एक करून पाहुणे पण येत होते, कारण खूप वर्षानंतर त्यांच्या घरात खूप आनंदाचा क्षण आला होता. म्हणून डोहाळे जेवण खूप मोठे असते. तोच दक्ष आणि जाईची वहिनी जाईला घेऊन बाहेर येते आणि विक्रांतचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो भान हरपून पाहत असतो, कारण जाई हिरव्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत असते आणि अंगावर फुलांची ज्वेलरी अजूनच तिचं सौंदर्य वाढवत होती. पोट पण चांगलेच पुढे आले होते. प्रेग्नन्सीचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. दक्षा आणि वहिनी तिला झोक्यावर बसवते आणि तिचे लक्ष विक्रांतकडे जाते. तो अजून पण जाईकडे पाहत असतो. दक्ष आणि सागर विक्रांतच्या जवळ जाऊन, "बाई, आज वहिनी खूप सुंदर दिसते ना?" "हो, खूपच सुंदर दिसते." तसे दक्ष आणि सागर हसतात आणि तो पण भानावर येतो आणि केसांमधून हात फिरवतो. जाईजवळ आई येतात आणि तिला काजळ लावतात. आई नजर उतरवतात, कारण आज ती दिसतच तेवढी सुंदर होती. हळूहळू कार्यक्रमाला सुरुवात होते. दक्षाने सुंदर डान्स केलेत, तिला सागरने पण साथ दिली. त्यानंतर आई तिच्याजवळ येऊन तिला ओवाळतात आणि तिची ओटी भरतात. एक एक करून तिची ओटी भरत असतात. त्यानंतर जाई आणि विक्रांत उभे राहतात. त्यांच्यासमोर 2 तुळशी वृंदावन असते. त्यातील एक वृंदावन त्यांना उचलायचे असते. विक्रांत जाईचे डोळे बंद करतो. जाई एक वृंदावन उचलते, तर त्यात राधाची मूर्ती असते. ते बघून विक्रांतला खूप आनंद होतो, कारण त्याला जाईसारखी क्यूट अशी मुलगी हवी होती आणि हे विक्रांतने तिला आधीपासून सांगितलेले होते. घरातील सगळे खूप हॅपी असतात. एक एक करून जाईला आशीर्वाद देऊन जात होते. जाईचा डोहाळे जेवणाचा प्रोग्रॅम खूप छान झाला होता. सगळे खूप हॅपी होते. ते सगळे पण घरी येतात. जाई रूममध्ये फ्रेश होत असते. काही वेळाने विक्रांत पण रूममध्ये येतो. फ्रेश होऊन तिच्या शेजारी झोपतो आणि तिला मिठीत घेत, "बायको, थँक्यू. आज तुझ्यामुळे सगळे खूप हॅपी होते. आजचा क्षण मी कधीच विसरू शकत नाही आणि अजून एक क्षण यायचा बाकी आहे, जेव्हा आपले गोंडस बाळ जन्म घेईल तो." विक्रांत बोलत होता आणि जाई कधी त्याच्या मिठीत झोपून जाते तिला पण कळत नाही. ती काही बोलत नाहीये हे बघून तो तिच्याकडे पाहतो, तर ती शांत झोपलेली त्याला दिसते. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि तो पण झोपून जातो. आज सकाळपासून तिचा चेहरा पण उतरला होता. विक्रांत तिच्याकडे पाहत, "बायको, तू ठीक आहेस ना?" ती मान हलवून हो म्हणते. ते थोडा वेळ आराम करते, बरं वाटेल. "बरं, कर आराम." विक्रांत खाली निघून जातो. तो चेअरवर बसेल तोच त्याला जाईच्या ओरडण्याचा आवाज येतो. तो पळतच रूममध्ये जातो. ती पोटाला हात लावून रडत असते. तो तिच्याजवळ जाऊन तिला नीट बसवत, "काय झाले जाई?" "अहो, मला पोटात खूप दुखत आहे. तू घाबरू नकोस, मी आईला बोलावतो." आणि तो आईला आवाज देतो. त्याचा आवाज ऐकून घरातील सगळेच पळत त्याच्या रूममध्ये येतात. आई जाईकडे पाहत, "विक्रांत, गाडी काढ." "विक्रांत, गाडी काढ. जाईला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल." विक्रांत पळतच गाडी काढतो आणि पुन्हा आत येत तिला उचलून कारमध्ये बसवतो. आई आणि दक्षा पण जाईच्या आजूबाजूला बसतात आणि तिला धीर देत असतात. ते तिला घेऊन हॉस्पिटलला पोहोचतात. जाईला आत घेऊन जातात. बाकी बाहेर सगळे काळजी करत उभे असतात. विक्रांत राहुलला फोन करून सांगतो, जाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय म्हणून. आई खूप टेन्शनमध्ये दिसत असतात. विक्रांत आईजवळ जाऊन, "आई, काय झाले? तू टेन्शनमध्ये दिसत आहेस." "अरे विक्रांत, अजून जाईचा 8वा महिना संपलेला नाहीये आणि असे अचानक तिच्या पोटात दुखायला लागले, म्हणून काळजी वाटत आहे रे." विक्रांत आईचे बोलणे शांतपणे ऐकत होता. आईचं बोलणं ऐकून विक्रांतला पण टेन्शन येते. कधी देवाचं नाव न घेणारा विक्रांत देवाकडे त्याच्या बायको आणि मुलासाठी प्रार्थना करत होता. तोच डॉक्टर बाहेर येतात. आता डॉक्टर काय बोलतील याची सगळे वाट पाहत असतात. "डॉक्टर, जाई, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. त्या ठीक आहे आणि बाळ पण ठीक आहे." तसा सगळ्यांना आनंद होतो. सागर राहुलला फोन करून सांगतो, "हॉस्पिटलला येऊ नको, घरीच या, आम्ही वहिनीला घेऊन घरी येतोय."
काही वेळाने विक्रांत आणि बाकी सगळे घरी येतात. आज विक्रांत ऑफिसला जात नाही. तो जाईची काळजी घेत घरीच असतो. जाईच्या माहेरचे पण तिच्या काळजीने बंगलोरवरून निघाले होते. ते सकाळी पोहोचतात. जाई ठीक आहे हेच त्यांच्यासाठी खूप असते. दुसऱ्या दिवशी विक्रांतला महत्त्वाचं काम असतं म्हणून तो लवकरच ऑफिसला निघून जातो. राहुल, मनोज आणि विक्रांत मीटिंगमध्ये बिझी असतात. काही वेळाने ते विक्रांतच्या केबिनमध्ये बसून डिस्कस करत असतात. थोडं रिलॅक्स म्हणून विक्रांत कॉफी ऑर्डर करतो. काही वेळाने त्यांची कॉफी येते आणि ते पीत पीत गप्पा मारत असतात. असंच दिवस निघून जातो. रात्री जेवण करून सगळे काही वेळ गप्पा मारतात आणि काही वेळाने आपापल्या रूममध्ये निघून जातात. सगळे जाईची खूप काळजी घेत होते. अधूनमधून जाईच्या माहेरचे तिला भेटायला येत होते. आता जाईचे दिवस पण भरत आले होते. कधी हॉस्पिटलला जावं लागेल सांगता येणार नव्हते. सकाळी अचानक जाईच्या पोटात दुखायला लागतं आणि विक्रांत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. जाईला आत घेऊन जातात. दक्षा मनोजला फोन करून हॉस्पिटलला बोलावून घेते. जाईच्या माहेरचे हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. सगळे बाहेर काळजी करत उभे असतात. कधी डॉक्टर बाहेर येतात असं त्यांना झाले होते. इकडे जाईला आता त्रास होत असतो पण ती तिच्या पिल्लासाठी सगळं सहन करत असते आणि इकडे विक्रांतला जाई आणि त्यांनी घालवलेले क्षण आठवत असतात. एकदा अचानक जाईला पाईनॲपल खायची इच्छा होते आणि ती लहान मुलांसारखा हट्ट करत असते की मला आत्ताच पाहिजे म्हणून आणि विक्रांत तिला समजावत असतो, जाई आज नाही उद्या खा प्लीज, आज मी खूप दमलोय. पण जाई काही ऐकायलाच तयार नसते. म्हणून विक्रांत पाईनॲपल घ्यायला बाहेर जातो. खूप ठिकाणी शोधतो पण त्याला मिळत नाही. म्हणून त्याची पण चिडचिड होत असते पण त्याला पाईनॲपल भेटत नाही. म्हणून तो पाईनॲपल ज्यूस घेऊन जातो आणि जाई पण आनंदाने तो ज्यूस पिते आणि तोच त्याला जाईच्या ओरडण्याचा आवाज येतो आणि तो भानावर येतो. त्याला जाईची खूप काळजी वाटत असते. माझ्या पिल्लांमुळे जाईला किती त्रास होतो आहे. आता त्याला पण वाईट वाटत होते. त्याला काळजीत बघून आई त्याच्या खांद्यावर हात ठेवत, बाळा काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. तोच आतून बेबीच्या रडण्याचा आवाज येतो आणि बाहेर उभ्या असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. कधी बेबीला पाहायला भेटेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. तोच दरवाजा ओपन होतो आणि सिस्टर बेबीला घेऊन बाहेर येते. अभिनंदन, मुलगी झाली आहे हे ऐकताच सगळ्यांना खूप आनंद होतो. विक्रांत सिस्टरकडे पाहत, जाई ठीक आहे ना? हो त्या ठीक आहे पण अजून शुद्धीवर आल्या नाही आहे. थोड्या वेळाने येतील. आता त्यांना आरामाची गरज आहे. त्यांना आराम करू द्या. पण विक्रांतला तिला पाहायचं असतं म्हणून तो आधी आत जातो आणि जाईला पाहतो. ती शांत झोपलेली असते. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि तिचा हात हातात घेतो. त्याच्या स्पर्शाने तिला जाग येते आणि ती डोळे उघडून पाहते तर तिला विक्रांत समोर दिसतो. त्याला बघून तिला खूप आनंद होतो आणि तिला उठलेलं बघून विक्रांतला पण खूप आनंद होतो. अहो आपले बाळ, हो बाहेर आहे. अजून मी पण आपल्या बाळाला पाहिले नाही आहे. मला आधी तुला पाहायचं होतं म्हणून आत आलो. आपल्याला एक क्यूट प्रिन्सेस झाली आहे. हे ऐकताच तिला खूप आनंद होतो. अहो मला पाहायचं आहे आपल्या बेबीला. हो राणी, आणि थँक्यू, आज तुझ्यामुळे मला समजले पप्पा होणं म्हणजे काय असतं. थँक्यू थँक्यू जाई. ते दोघं बोलत असतात. तोच जाई बेबीला घेऊन आत येतात. आई विक्रांतच्या हातात बेबीला देते आणि बेबीला हातात घेताच विक्रांतचे डोळे भरून येतात कारण त्याचा अंश त्याच्या हातात असतो. जाई पण हळूच बेबीच्या डोक्यावरून हात फिरवत असते. तिला पण भरून येते. आज सगळेच खूप हॅपी होते कारण त्यांच्या घरात खूप आनंदाचा क्षण आला होता. आई तर जाई आणि विक्रांतकडे खूप प्रेमाने पाहत होत्या कारण त्यांचं लग्न झाल्यानंतर आईंना खूप काळजी वाटत होती की विक्रांत जाईचा स्वीकार करतो की नाही म्हणून. पण जाईच्या प्रेमाने त्याला पूर्ण बदलवले होते आणि आज ते आई बाबा झाले होते. जाईचे आई पप्पा पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. आज त्यांना पण भरून येतं.
लहान जाई तर त्यांच्यापासून दुरावली गेली होती. तिला आई पप्पांचं प्रेम भेटलंच नव्हतं. पण आज ती आई झाली याचा तिच्या आई पप्पांना खूप आनंद होत होता. काही वेळ त्या तिघांना एकटे सोडतात. जाई आणि विक्रांत त्याच्या प्रिन्सेसकडे खूप प्रेमाने पाहत असतात. जाईची डिलिव्हरी नॉर्मल झाल्यामुळे तिला उद्याच डिस्चार्ज मिळणार होता. राहुल, मनोज, सागर, दक्षा आणि विक्रांतचे फ्रेंड्स निलेश, मोहित, सारिका आणि वैष्णवी यांनी मिळून बेबी यांच्या वेलकमची तयारी छान केली होती. विक्रांत जाईला घेऊन घरी जायला निघाला आणि ते काही वेळातच घरी पोहोचले. त्यांचा बंगलो सजवलेला होता. बेबी विक्रांतकडे असते. ते फुलांच्या पाकळ्यांवरून चालत दरवाजाजवळ येतात. आई त्या तिघांचे औक्षण करतात. त्यानंतर बाळाचे पाय कुंकवाच्या ताटात बुडवतात आणि त्यानंतर व्हाईट कलरच्या कापडावर त्याच्या पायाचे ठसे उमटवतात. ते दोघं बेबीला घेऊन रूममध्ये येतात. रूम पण खूप सुंदर प्रकारे सजवलेली असते. बेबीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळणी, पाळणा पण आणलेला असतो. प्रिन्सेससाठी पिंक कलरचा पाळणा आणला होता. प्रिन्सेस शांत झोपलेली होती. जाई पण आराम करत होती. आज घरी आल्यामुळे सगळे खूप हॅपी असतात. दुसऱ्या दिवशी जाई तिचं आवरून बाहेर आली. आज खूप दिवसानंतर तिला फ्रेश वाटत होते. ती तिचं आवरण्यात गुंग होती आणि विक्रांत तिला पाहण्यात गुंग होता. थोडीशी जाड झाली होती पण त्यात पण कमालीची सुंदर दिसत होती. विक्रांत हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहतो आणि तिला मागून मिठी मारतो. त्याचा स्पर्श होताच, "अहो काय करताय, सोडा मला, आवरू द्या माझं." विक्रांत हसत, "बायको, आजकाल तुला माझ्यासाठी वेळच नाहीये. तू आणि पिल्लू, बाकी मला तर कोणी विचारत पण नाही." "हो का?" जाई हसत वळते आणि त्याच्या कपाळावर किस करते. "आता गेला का माझ्या नवऱ्याचा राग?" विक्रांत नाही म्हणून मान हलवतो. तो त्याचे बोट ओठांवर ठेवत, "मला इथे काहीतरी पाहिजे, तेव्हाच माझा राग जाईल." "अहो, सकाळी सकाळी सुरू झालात तुम्ही." तो नाटकी स्वरात, "काय बायको, आता तू नवऱ्याला नाराज करशील का?" तशी जाई पटकन त्याच्या ओठांवर ओठ टेकवते आणि त्याला किस करू लागते. विक्रांतला तर हेच हवे होते. ते दोघं बराच वेळ किस करत असतात. त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात. तोच त्यांच्या प्रिन्सेसचा रडायचा आवाज येतो आणि ते दोघं त्यांच्याजवळ जातात आणि ते दोघं बोलत त्यांना शांत करतात. त्यांचा आवाज ऐकताच प्रिन्सेस शांत होते. "अहो, आपण आपल्या प्रिन्सेसचे नाव काय ठेवायचे?" प्रिन्सेसच्या पप्पांनी आधीच प्रिन्सेससाठी नाव ठरवले आहे. ते ऐकून जाईला पण आनंद होतो. "जाई, मी आवरून घेतो. तू खेळ प्रिन्सेससोबत." आणि तो आत निघून जातो. प्रिन्सेसमुळे दिवस कसा गेला कळलेच नाही. आज त्यांच्या प्रिन्सेसचे बारसे होते आणि घरात त्याचीच गडबड चालू होती. जाई पण साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. आज त्या तिघांचे कपडे मॅचिंग असतात. विक्रांत पण खूप हँडसम दिसत होता. विक्रांतच्या हातात त्याची लाडाची परी असते. त्या तिघांना बघून आई पटकन नजर उतरवतात. ते तिघं प्रिन्सेसला घेऊन उभे असतात. घरातील मोठे प्रिन्सेसची पूजा करतात. आता वेळ असते ती प्रिन्सेसचे नाव ठेवायची. जाई एक साईडला आणि विक्रांत एका साईडला उभे असतात आणि ते दोघं बटन दाबतात आणि समोर प्रिन्सेसचे नाव दिसते, जान्हवी. प्रिन्सेसचे नाव जाई आणि बाकी घरातील सगळ्यांना पण आवडतात. आता प्रिन्सेसच्या कानात नाव सांगायची असतात. त्यासाठी दक्ष आधीच तयार असते. ती प्रिन्सेसच्या कानात नाव सांगते आणि प्रिन्सेस ओरडायला लागते. तिने नाव सांगताच आजूबाजूच्या बायका हळूहळू दक्षच्या पाठीवर मारत असतात. जान्हवीचे बारसे खूप छान होते. एक एक करून पाहुणे घरी जायला निघतात. बाकी सगळे पण त्यांचं आवरून हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात. कारण प्रिन्सेस जागी असते. विक्रांत जाईच्या शेजारी बसून मुद्दाम तिला त्रास देत होता. पण सगळे समोर असल्यामुळे ती शांतपणे त्याचा त्रास सहन करत होती. तो एकदा सगळ्यांवरून नजर फिरवतो. बाकी सगळे प्रिन्सेसला खेळवत होते. त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये हे बघून विक्रांत जाईचा हात पकडतो. असं सगळ्यांसमोर हात पकडल्यामुळे जाई विक्रांत आणि बाकी सगळ्यांवरून नजर फिरवते आणि पुन्हा विक्रांतकडे डोळे मोठे करून पाहते. काय म्हणून विचारते, "बायको, तू माझ्याकडे दुर्लक्ष करते असं मला वाटतंय." "अहो काय बोलताय, मी प्रिन्सेसकडे लक्ष देऊन तुमच्याकडे पण लक्ष देते." "हो देतेय, पण नवऱ्याला काय पाहिजे ते देत नाहीये ना." त्याचा बोलायचा उद्देश तिला समजला होता
पण त्याची मस्करी करत, काय हवं आहे तुम्हाला? तो हसत, बायको तुला चांगलं माहिती आहे मला काय हवं आहे. तो हळूच तिच्या कानात बोलतो, तू अशी सगळ्यांसमोर माझी मस्करी करते. तू चल बेडरूममध्ये, मग सांगतो तुला. तोच प्रिन्सेस रडायला लागते. आई जाईकडे पाहत, जा बाळा आत घेऊन जा, भूक लागली असेल तिला. दक्षा जाईला मदत करते आणि त्या दोन्ही रूममध्ये येतात. जाई प्रिन्सेसला दूध पाजते आणि दूध पिल्यानंतर प्रिन्सेस झोपून जाते. जाई पण फ्रेश होते आणि बेडवर पडते. आज तिला आराम करायला अजिबात मिळाले नव्हते. तोच तिला रूमचा दरवाजा बंद होण्याचा आवाज येतो. ती पाहते तर विक्रांत असतो आणि तो तिच्याकडे बघून हसत असतो. त्याला हसताना बघून जाईला समजतं आता तो काय करेल म्हणून. तो तिच्याकडे पाहत, बायको झोपू नकोस, मी फ्रेश होऊन येतो, आणि तो आत निघून जातो. जाई पटकन तिच्या अंगावर पांघरून घेते, जेणेकरून विक्रांतला वाटेल ती झोपली आहे म्हणून. काही वेळाने विक्रांत बाहेर येतो आणि तो पाहतो तर जाई पांघरून झोपलेली असते. त्याला तिच्या वागण्याचं हसू येतं, पण तो विक्रांत होता. तो तिच्या शेजारी जाऊन झोपतो आणि तिला मिठीत घेत, बायको मला माहिती आहे तू जागी आहेस, झोपली नाही आहे आणि किती नाटक करतेस गं. तो तिचे ब्लँकेट बाजूला करत बोलत असतो. ती पटकन त्याच्या मिठीत शिरते. तो पण तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत असतो. जाई आज आपल्या प्रिन्सेसचे नाव ठेवून घरातील सगळे किती हॅपी आहे ना. आणि थँक्यू बायको, आज तुझ्यामुळे आपली फॅमिली पण कंप्लीट झाली. आपले नाते आधी कसे होते, पण हळूहळू आपण एकमेकांमध्ये गुंतलो आणि आज आपल्या पदरात क्यूट प्रिन्सेस पडली. अहो तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच मिळाला मला. एवढी प्रेम करणारी फॅमिली मिळाली मला तुमच्यामुळे. ते दोघं बराच वेळ बोलत होते. बायको चल आता झोपूया, खूप उशीर झाला आहे. आणि तो तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला किस करू लागतो. जाई पण पूर्ण मनाने त्याला साथ देत असते. काही वेळाने कपड्यांची अडसर दूर होतात आणि ते दोघं एक होतात. आज खूप दिवसानंतर ते एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते. काही वेळाने बाजूला होऊन ते एकमेकांच्या मिठीत झोपून जातात. आता घरात सगळेच खूप हॅपी होते. असेच दिवस जात होते. प्रिन्सेसचं करण्यात जाई थकून जात होती, पण पूर्ण मनाने करत होती. या काही दिवसात मनोज आणि दक्षाची एंगेजमेंट खूप धूमधडाक्यात झाली होती आणि तयारी चालू होती ती लग्नाची. 5 वर्षानंतर आज त्यांच्या घरात गडबड सुरू होती, कारण आज प्रिन्सेसचा 5वा बर्थडे होता. आई आणि जाई मिळून प्रिन्सेसला जे आवडत होतं ते बनवत होत्या. दक्षा पण त्यांच्या मदतीला आली होती. दक्षाला पण या 5 वर्षात मुलगी झाली होती. ती 2 वर्षाची होती. दक्षा आणि जाई मिळून केक घरी बनवत होत्या, कारण या 5 वर्षात दोघांनी केकचा क्लास केला होता आणि त्या खूप उत्तम प्रकारे केक बनवत होत्या. तोच जान्हवीचा आवाज आला आणि जाई तिचा आवाज ऐकून रूममध्ये पळत आली. जान्हवी जाईवर ओरडत, ए आई तुला किती वेळा सांगितले माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही म्हणून. ती जोराने ओरडत असते. जान्हवी आवाज खाली, आणि आईशी बोलायची ही कुठली पद्धत आहे. जाई मनात विचार करत, का शांत राहील ना ती. शेवटी तिच्या पप्पांची लाडाची होती ती, आणि सगळे गुण पण तिच्या पप्पांचे होते तिच्यात. विक्रांत पण घरीच असतो, पण बड्डे पार्टीसाठीची सगळी अरेंजमेंट पाहत असतो, कारण त्याला त्याच्या प्रिन्सेसच्या बड्डेसाठी कुठल्याच गोष्टीची कमी नको होती. असाच दिवस निघून जातो आणि रात्री बड्डे असल्यामुळे सगळे तयारीला लागले होते. आज जाई लॉंग ड्रेस घालणार होती आणि सेम जान्हवीला पण घालणार होती, आणि विक्रांत त्यांना मॅचिंग 3 पीस घालणार होता. ते तिघंही त्यांचं आवरत होते. एक एक करून गेस्ट पण येत होते. तोच या तिघांची एंट्री होते आणि सॉन्ग प्ले होते, हॅपी बर्थडे टू यू. त्यांना बघून आईंना भरून येतं, पण त्या स्वतःला सावरतात. जान्हवी केक कट करते. जाई विक्रांत जान्हवीला केक भरवतात. त्यानंतर खूप सारे फोटो काढतात, जेवण करतात. खूप छान प्रकारे पार्टी होते. जान्हवी दमल्यामुळे लवकरच झोपून जाते. जाई आणि विक्रांत पण फ्रेश होऊन एकमेकांना मिठी मारून झोपून जातात. दुसऱ्या दिवशी विक्रांतला एक मीटिंग असल्यामुळे तो लवकरच निघून जातो. इकडे जान्हवी आणि जाईचे भांडण होते आणि जाई जान्हवीला ओरडते आणि म्हणून त्या दोन्ही एकमेकांशी बोलत नाही.
विक्रांतची एकच मीटिंग असल्यामुळे तो आज घरी लवकर येतो. तो आत येतो तर त्याला जान्हवी तोंडावर बोट ठेवून बसलेली दिसते. तो बॅग बाजूला ठेवून तिच्याजवळ जातो आणि तिचे हात खाली करत, "काय झाले? अशी का बसली आहेस तू?" तशी जान्हवी किचनकडे पाहते, कारण किचनमध्ये जाई तिचं काम करत होती. जान्हवी विक्रांतचा हात पकडून, "पप्पा, आई रागावली मला. माझ्या परीला आई रागावली? का रागावली?" आई अशी पण बोलत होती, "बापासारखी हट्टीपणा करत असते आणि बापासारखीच माझं ऐक असं म्हणत होती आई मला." "बघा पप्पा, आई तुमच्या प्रिन्सेसला कशी बोलते ना, मग मी पण तिला ओरडून बोलले. तू कितीही बोल, मी नाही घाबरणार तुला. तुझं नाव पप्पांना सांगेल." "आता पप्पा तुम्ही आईला शिक्षा द्या. ती मला रागावली ना." "हो, मी रागावतो आईला. आणि पप्पा अजून एक, आई कशी करते बघायचं आहे तुम्हाला?" तो पण हसत, "हो बघायचं आहे ना." जान्हवी आईची ॲक्टिंग करून दाखवते आणि विक्रांत हसत असतो. या दोघांना हसताना बघून जाई किचनमधून पाहत असते. तिचे डोळे पण काठोकाठ भरून येतात. तोच विक्रांतचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिला बोलावतो. जाई पण त्यांच्याजवळ जाऊन बसते. विक्रांत त्याच्या प्रिन्सेसला मांडीवर घेऊन बसतो आणि जाईच्या खांद्यावर हात टाकतो. ते तिघं मस्ती करत होते आणि वरून आई बाबा त्यांच्याकडे प्रेमाने पाहत होते. त्यांच्या मुलाची पूर्ण झालेली फॅमिली बघून खूप हॅपी होते ते. तर अशी होती जाई आणि विक्रांतची लव्ह स्टोरी. तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आठवणीने हाईप करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.